राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जर विवाहित असाल आणि तुम्हाला जर तुमची पत्नी तुमच्या समोर संसार करत असेल, तिच्या लय स्टेप येतात, लय प्रकार, ती नेमकी कुठल्या प्रकारची वा ही थोडं बोलू नका कुठं काय, फक्त पुरुषांनी मनातल्या मनात जाणून घ्या. पद्मिनी असते तशी कायदेशीनी सुद्धा असते. हा म्हणजे काय आपल्या पात्रात पडून सांगता येत नाही. आणि चांगली मिळाली ना तो आबाद, आणि वाईट पात्रात पडली ना की बरबाद, ही ठरलेलं आहे. सटवीने आयुष्य भविष्य लिहिताना आपल्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे आपण मनुष्य रूपाला काय कळू शकत नाही. पण चांगली बायको किंवा चांगल्या विचारची बायको ज्यांच्याकडं आहे त्या माऊलीला जपा, ध्यानात ठेवा. हे आई भगवतीचं रूप आहे. हा, पत्नी ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता असते, हे तितकंच खरं. पण काही अवलादी अशी असतात की त्यांच्यावर नाही संस्कार लहानपणापासूनच. हा, हिस्ट्री सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आता गावात 10-5 पोरं पुरी ही पळून जाऊन लग्न करतात. यांची होणारी संतती याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण हा बीजच चुकीचं आहे, त्याला फळं पुढं जाऊन चुकीचीच येणार आहेत, लक्षात घ्या. बार म्हणजे होत्याचं नव्हतं झाली अशी परिस्थिती या कलियुगामध्ये. अशी एका स्त्रीची कथा बघू आपण, जी चुकीचं वागली आणि जी कायदेशीर ह्या प्रकारात मोडते. लातूर आणि त्यातलं चाकूरमध्ये घडलेली घटना आहे. सुभाष स्वामी ही वयस्कर व्यक्ती, 3 मुलांना जन्म घातला. पहिलं काय एवढं हे नव्हतं, पहिले 8-8, 10-10 व्हायची, 2-3 मारायची, बाकीची जागायची, असं. आता काय तसं राहिलं नाही. सुभाष स्वामीला 3 मुलं, संतोष, दिनेश आणि विक्रम. ह्याच्या संतोष म्हणजे थोरला जे याची बायको आहे अनिता, आणि हिच्याच भोवती ही मेन कॅरेक्टर आहे ह्या स्टोरी मधलं. ही जी अनिताबाई वर्ष 34, याला स्वतःला 11 वर्षाचा एक मुलगा आहे, लक्षात घ्या. 2 धीर, दिनेश आणि विक्रम. आता शेतीच्या वाटण्या झाल्या, सारख्या करून दिल्या. दाखटा जे विक्रम, त्या दाखठ्याला थोडं अर्धा-पाऊण एकर याच दिलं. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच महाराष्ट्रात बऱ्याच अशा ठिकाणी अशी परिस्थिती आहे माझ्या सकट, की आई वडिलाचा जीव थोरल्यापेक्षा दाखठेव जसा असतो, शेंडफळ म्हणतो आपण त्याला. काय त्याचं मी शोध घेतला प्रयत्न की आता माझं आयुष्य संपत आलं, पण मला अजून काही शोध लागला नाही भाऊ, की थोरल्यापेक्षा दाखठेव जीस. दाखठेव मरणात गेड्यावणी करतं, लाथा मारित, तरी त्याच्यावर जीव जास्त. थोरला किती बी चाकुरी चलून द्या, किती बी खऱ्यान चलून द्या, ए बघ किती एवढा खर्च आला का, 15,000 आला का, ही माझं 7,500, तरी तो वाईटच. हा, तो असा तो तसा, पण दाखठेव मात्र लय जीव. ह्या दाखठ्याला त्यांनी अर्धा-पाऊण एकर जास्त दिली. याचं कारण असं की म्हातारी म्हणले आम्हाला त्याच्यातच राहायचे, आम्हाला काय दुसरीकडे राहायचं नाही. त्याच्या बायकोनी रातचं कालवण सकाळच्या बारी गरम करून का वाढा, पण तेच पाहिजे. असंच असतं जगात, त्याला इलाज नाही. आईबाप काही सगळ्याची सरळ नसतात. हा, माझ्याकडं असे प्रकार आहेत, कमी असतील, पण आईने दाखठ्याने मिळून थोरल्याला तुरुंगात टाकलाय, लक्षात घ्या. आईने 7 जन्मात आईने सह्या केल्यात, याला 8 टाका, हिले वाईट, हिले व्याकार, इथपर्यंत चाललंय समाजात. हा, आपण ते पुस्तकात ऐकतो, आई माझा गुरु, आई आमकन तमकन. सगळ्याच आया सारख्या नसतात, सगळ्याच बाप सारखे नसतात. एखाद्याला जर दार उधरलं त्यांनी, हा डावी उधरलं डाव. हा, बैलगाडी चालवली कधी तुम्ही? शेतकऱ्याला माहिती. ज्यांनी चालवली त्यांनी कमेंट करा की बैलगाडी आमच्याकडे होती, मी चालवली म्हणून. एखादा बैल असा खोडीला असतो, ते खिळव ओढतो. खिळव म्हणजे खिळ असते घातलेली, बैल तिकडे सरकू नये म्हणून, पण ते सरळ चालणार ते खिळव ओढतो. बैलात उजवा डावा बी असतो. काही बैल अशा मानसिकतेचे असतात की ती ईद भर का ना, पण त्याच्यापेक्षा पुढंच पाहिजे. मग आवताला झोपा, नांगरीला झोपा, नाही तर मग गाडीला झोपा, पुढंच तो तापाड बांधतात त्याला, आणि खिळव वाढणार पार. काही शेतकरी तार लावतात त्याला की खिळव ओढू नये म्हणून, सरळ चल बा. तशी प्रकारचे आईबाप सुद्धा असतात. ही जी बाई आहे आणि हिचं नाव अनिता, वय वर्ष 34,
या संतोषरावची थोरल्याची बायको. जशी दीड अर्धा एकर त्या दाखठ्याला जॅस गेली, आया इथं तर माराचा जाळफळाट झाला. बघा मानसिकता मनोवृत्ती कशी असते. मला वाटतं ज्यांची लग्न जमणी आहेत त्यांनी, तो काय बघतो माहिती आहे का आजकाल, पोरगी दिखणी आहे का आणि शिकलेली आहे का, कमावती आहे का. दिखणी असलं बास, पुरा कुत्रा लागला म्हणता आयुष्याला. 498 मध्ये उशी घेऊन झोपला म्हणायचं ते. तसं काय करू. पोरीच्या आईची सुद्धा हिस्ट्री बघा काय, लक्षात घ्या. हा कुठं काय विषय आहे का, काय आहे का, हे बरे तोंडावर नका इथून, नाही तर मग हाही मोडलं म्हणायचं. पण थोडी चौकशीत राहा, कुणाची काय आमकं तमकं लागलं पडे. ही जी अनिताबाईची मानसिकता अशी की जळफळाट, अर्ध्या एकर जास्त गेली, 15 लाखाची 20 लाखाची जास्त गेली, माझा प्रपंच मागं राहिला आणि याला जास्त गेली आणि त्याला जास्त गेली, आणि डांगरा नगरीला काय काम नाही, दुनिया नाही, आणि लागलं पडी. ती त्या नवऱ्यात डोकं खायची. ती नवरा थोडं समाधानी होतं. जाऊ दे बरोबर गेली ते गेली, मात्र मथेरी मेल्याच्या पुढं त्यात आपण परत वाद घालून परत आपला हिस्सा आपण घेऊ. 3 हिस्से त्यात पाडू परत. गेली ना आता 30 गुंठे जास्त, 10 गुंठे आपल्याला परत मिळते. बाय काय काय तयार नाही. त्यांनी बरंच गटगिळलं म्हणजे ते जे झालतं विषय अर्धा एकराचा, ते तिने पचावलं दुःख. बा पचून द्या. तिच्या आपण कसं आहे की जे करतो ते फिरून माघार येतं बरं का. तिचं जे मानसिकता गप बसली. तिच्या नवऱ्याला शेजारच्याच बावकीतलीच बाई, शेजारच्या बाईने आका टाकायला सुरुवात केली. होऊन बोलणे, कुठं भांडी घासत असली ना हा मोटरसायकलवर निघाला की मुद्दाम पदर पाडणे. तिला अवघड असं तुम्हाला आतलं कळायचं नाही. चांगल्यांचा खट कार्यक्रम झाल्यात, काही मेल्यात, काही तुरुंगात देण्यात ठेवा, आणि काही अजून आईश करतात, अजून शॉर्ट हानीत्यात. त्यांचा शॉर्ट झाल्यानंतर मी त्याची स्टोरी रंगून सांगतो. थांबा तुम्ही, अजून लय आईश करतात, काही करू द्या. ती बाईने केली त्याला बावकीतल्या बाईने. आता ही 34ची जिने आखाटाला सुरुवात केली, तिची पोरं रांगती होती, ती 20 21ची 22ची. ह्याला वाटलं जाऊ दे आता काय, येळेला केळं वनवासाला सीताफळ, पण इथे तर अखराम फळ मिळाय बसले मला. तिची संमती आहे, मंजुरी म्हणल्यावर काय हरकत आहे बा. ती गडीले फाकाळतो तेव्हाच ही बी फाकाळलं. आता याला साई चरण नावाचा एक 11 वर्षाचा मुलगा आहे. किचकिच करणारे का नाही, पण बायको आहे. काय गरज होती का आकडा टाकायची. ह्यानी आकडा टाकला, आकडा घासून टाकला चांगला निर्मळ करून. झाली नांगरी चालू होऊन दे यांची, चालूच आहे जगात. आता ही अशी सिच्युएशन झाली ना की काहीतरी होतं. ही खरं आहे बरं का. सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे तुम्हाला, काहीतरी होत. ती काही दिवस चाललं. आता बायकोची एक वेळेस प्रपंचावर नजर कमी असन, धुणं पडले बाया, भांडी पडल्यात बाया, स्वयंपाक राहिलाय, पोरगा हागले, ती धुवायला जायचंय, ही लागलं फ्री करता ते तिथं मेंदू वेगळ्या प्रकारचं ध्यानात ठेवा. अजून जाडून राहिले, संसाराची कामं तिच्याकडे असतात. 4 बाया सांगितल्यात, रानात पण जायचे, उरकलं पाहिजे. मोकळा वेळ मिळल्यावर बाईचं डोकं फास्ट चालतं. ही जी अनिताबाई वय वर्ष 34, नवरावर तिचं असं कुणीतरी मिस्त्री असले, बायांनी काय टाकली म्हणा, पण त्यांच्या लफड्याचा, नवऱ्याच्या लफड्याचा सुगावा ह्या अनिताबाईला लागला. आता अर्धा एकर गेली भावाला, दिराला, म्हणून अर्धी भाकर कमी खाणारी बाई ते नवऱ्याला बी अर्धी कमी वाढायची. काय कळतं का नाही तुम्हाला बोलताच येत नाही असं नाही, अर्ध्या घर गेली. हिला असं कळलं सोपं आहे का. माकडा माहिती आहे तुम्हाला कसं असतं. माकडाची नॅचरल प्रवृत्ती थांबत नाही एका जाग्यावर, ती काहीतरी खटपट करणारच, देणार घ्या. जंगल आहे, ज्या एक आधुनिक वैशिष्ट्य सांगतो. जंगलामध्ये फांद्या, झाडं, आमकं तमकं, ट्रॅप पण असतात. ट्रॅप म्हणजे कसले, झाडाच्या काही फासोळे, आमकं तमकं, वाकडं तिकडं, म्हणजे नॅचरल. माकड हा एक असा प्राणी आहे की बऱ्याच वेळा त्या झाडाच्या मुंडकच गुंतून घेईन, हातच घालीन, टंगडच घालीन, डोंगानच आत घालीन, ती गुंतून बसला ती निघत नाही, मरून गेलेली आहेत. हे वैशिष्ट्य आहे, तिची नोंद आहे तशी. माकड लई चित्र. ही बाई माकडाच्या विचाराची, तिला चावलं गांधन, त्याच्यात ती दारू पिली, काय होणार. तसा प्रकार. माकडाची किती वाईट असणार. एक तर माकड दारू बी पेले, गांधन बी चावली, काय थांबन का जागेल. ती नवऱ्याचं लफडं काढल्यावर हिला तर मर काय करावं काय नाही असं.
पहिल्यांदा तिने नवराच गचांडू घालून गुंड्या तुटल्या त्या शर्टाच्या, गचांडू घातला. शिवसावच झाला. त्याला माहिती आहे आपण खोंड्या करून आलो किंवा काय करून शॉट मारून आलो, याचा काय कुठं रेकॉर्डिंग आहे का, याचा काय कुठं पुरावा आहे का. तो डायरेक्ट तो मी नव्हेच, काय संबंध नाही, तू मला बदनाम करू नको, आपलं काय नाही. याच्या डोक्यात काय, ती जिथं लपडे ती सोडून का द्यायचं व्हायला, पर परपंच तुटला नाही पाहिजे. हिला सांगायला नको काय, मला अजिबात नाही, खोटं आहे अफवा, मला तुझ्या विश्वास नाही का, तुझा माझा विश्वास नाही का, लागलं पडी तू ही शपथन पोरा शपथन सगळे मोकळा झाला. बाईसाठी लोक काही करतात, हा म्हणजे संपत्यात, स्वतः जमिनी फोकित्यात. हा उदाहरणार्थ आमच्या बागात इकडं जामखेड हा प्रकार असाय, फोकल्या बाया नाचवणारे फोकल्या लोकांनी. हा त्या माकडावानी त्या झाडाखाली पारा जाऊन असं बघत कोण 10 रुपयाची पाजन का मला का. हा रुपया एवढ्या जागेसाठी तू जमिनी फोकल्या, बाळकाव तू रुपयाला नाही तुला चियाला सुद्धा माग झाला पाहिजे. अजूनही तशा अवलादी आहेत. हा बघत असतो भरपूर आहेत. चल बजाव. हा गेले, केसाची अक्कल नाही आणला तुम्हाला सांगतो. भंगार बरं यांची लग्न नाही झाली पाहिजे, यांना माळ घालून सोडून दिलं पाहिजे. यावाला होणाऱ्या बायकोचं त्या पोरांचं त्याच्यापेक्षा द्या, पैसाच नाही, अवलाद बेकार निघाल्यावर काय करणार. हा असंही जाऊ द्या मरू. या ठिकाणी त्यांनी तर का म्हणला हिमलं फड आपलं नाही बा, तरी ग बसले. पण इथं तर पार बाखर अनपाणीच तुटलं बा या अनिताबाईच. म्हणली ती जी भाई आहे ना, नवरा समजा आपला आहे, हा काय तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं मग घरचं वातावरण, काय डोकं लावून सांगता येत नाही. हिला अक्कल शिकवली पाहिजे. हा हिचाच कार्यक्रम करते, हिला मी सापडून देते. हा मग तिचे दुश्मन आता मनातल्या मनात 2 झाले. एक धाकटा धीर ज्याने अर्धा एकर जास्त घेतली होती, दुसरं माझ्या नवऱ्याची बायको, सॉरी बायको नाही, माझ्या नवऱ्याची लफड्यावाली बाई ठेवलेली, ती ओखीची दुश्मन झाली. मग हिच्या सुपीक डोक्यातून इथं कमी असल्यावर आयडिया काही निघत यात, चुकीची आयडिया निघाल्या बाया. कसं करावा कसं करावा कसं करावा. म्हणली खात्री देवाने डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर उगत दिले का, खात्री केली पाहिजे. बाई रात्रात जागी, झोपल्याचं सोंग, दुनिया तारी सगळं. नवऱ्या वॉच केला ना नवरा 3:30ला. तो व्हायब्रेटर फोन असतो का लपड्याचा, व्हायब्रेटर, रिंग बिंग नाही, नुसती लाईट लागती, दर करतं. दर केलं की बायको जागी झाली, दर उठला गेला शॉट टाकायला. ती शेजारीच होती, ती बावकीतली बाई तिथं. ती आली ही आली, कसा टाकला त्यांनी त्यांना माहिती नाही, तुम्हाला काय सांगू, मला काय ती काय सांगायला लावता काय तुम्ही. ही बया सावधच. तेव्हा आला झोपला. तिच्या डोळ्याने बघितलं की आपल्या नवऱ्याचा संबंध आहे त्या बाईचं. नवऱ्याचा काटा उपट करण्यासाठी किंवा मारायचं नाही त्याला, पण त्यांनी मायासंग गद्दारी केली, मायासंग विश्वासाच गेला. म्हणून बाईने काय डोकं लावा, ध्यानात ठेवा, जगात बाई काही करू शकते. आपल्या इंदिरा गांधीचं उदाहरण घ्या. सुवर्ण मंदिरात सैन्य ही आत्ताची हाईत यांनी घुसवलं असतं का. इकडं लोक काय म्हणतात, ती किंड आपटू मिली पार लाईनी लागल्या, पेरण्याजवळ आल्यात, तिकडे चॉकलेट वाटी लय अवघडी, जाऊ द्या मरद्या. ही तुमची आमची देणे ध्यानात घ्या. हा आयुष्यात कधीतरी पश्चाताप करा, लक्षात घ्या. एक माणूस सगळ्या गोष्टीने वाईट नाही, एक बाजू चांगली असू शकते, पण एक तारतम्य नावाचा विषय असतो. हा चुकीचं आहे ते. आता विषय काय झालाय, ह्या बाईने डोकं असं लावलं, माझ्या नवऱ्याने माझ्या संग गद्दारी केली, ही सविताबाई डोक्यात विचार चालू आहेत. काय हरकत आहे मी याच्याबरोबर गद्दारी करायला. हा म्हणजे लोहे को लोह काढताय, तो माझ्या संघादारी केला, मी तुझ्या संघादारी करणार. मग मी काय करणार, मी ठोक्यात ठेवणार. लय अवघड कंडिशन लोकांची. मी ठोक्यात ठेवणार, त्याच्याबरोबर राडा करणार, त्याच्याबरोबर त्याला मी आज संपूर्ण शरीर बहाल करणार आणि देणार नाही. त्याच्या गाडीवर बसून जाणार, खोंड्या करून माघार येणार. नवऱ्या ताकद नाही म्हणायची का, तू तरी कुठे शान आहे. आता या रताळ्यांना एवढं कळलं पाहिजे की ह्या असलेल्या आपल्याच्या नादात त्या पोरासोरांचं लय अवघड आहे. मग तुम्ही काढू नका ना, जन्मत देऊ नका त्यांना. त्यांनी काय त्यांच्या मनात विचार आहे त्या. मग तिने आता एखाद्या बाईने जर ठरवलं की आपल्याला जे संघटना आहे गुप्त आणि सुप्त ठोकेकर संघटना, आणि या संघटनेचं वैशिष्ट्य आहे ना, सदस्यत्व घेण्यासाठी त्रासच घ्यावा लागत नाही, तो चांगलाच असतो, आधी माणसाचा असतो. पण तिकडून का थोडी हसली
की हा याचं सदस्य झालं माझं. अनैतिक संबंध चालले की ठोकेकर संघटनेचा अखिल भारतीय आज सदस्य झाला, अध्यक्ष झाला, पदाधिकारी झाला म्हणायचं. हा सदस्य लय लोक आहेत. हा झालं या बाईने ठरवलं. असे अनेक सदस्य असतात. बाईने फिरून 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 काढला बाबा अवखीतला चेक. हा आता संजय स्वामी असं त्याचं आडनाव. आणि ह्या अनिता स्वामीनी संतोषची बायको ह्या संजयला कार्यक्रम चालू केला. ते बी खुश झालं की बा चालतंय म्हणते. आता कसं आहे की देवाजीच्या आले म्हणा ते कोणाचे चालना, ही माझ्या नशिबातच होती. आली चालून त्याचा कार्यक्रम चालू झाला. तरी बाईच्या डोक्यात लागलेली हाक काय शांत व्हायला की माझ्या नवऱ्याचं दुसरीकडे, माझ्या नवऱ्यात दुसरीकडे. हिने लफडं चालू केलं. लय अवघड आहे जगाचं. विषय कलाटणी कुठे मिळाली. आता ह्यांचं ही सगळं खेळण लफडीन दुनियादारीन एक व्यक्ती बघत होती, नियती. हा तिला वाटलं बा काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे. हा तिथं कुणा चलत नाही. मग प्रसंग असा घडला, त्याचं नव्हतं झाले सगळं. घटना काय घडली तुम्हाला सांगतो. संजयचे संबंध, त्या अनिताचे संबंध, वय वर्ष 34. आणि ठोकेकर ती बाई ती सगळं खुश. हिच्या डोक्यात आयडिया आली की एवढ्याने वागत नाही. हा धीर त्याचा विचार काय समज, ते फक्त म्हातारा समोरचा अर्धा एकर जास्त खात होता. हा धीर विक्रम स्वामी आणि माझ्या नवऱ्याची प्रियसी, ही दोघ जण गुतावले पाहिजेत, तुरुंगात टाकले पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. काय करावं काय करावं काय करावं, काय आयडिया निघावं बायच्या डोक्यातून. काही निघू शकतो बायच्या डोक्यातून, ध्यानात ठेवा. माझा नवरा संतोष, 2 नंबरचा जो धीर आहे शुभम, त्या शुभमचा पोरगा 7 वर्षाचा आहे. त्याला बोलवून घेतला. ती खेळत होतं. तिचा पोरगा 11 वर्षाचा, सायकल खेळत होते बाहेर दुपारच्या वाईन उन्हाच्या कारात. त्याची काकुती म्हणजे देराचा पोरगा माधव्या, त्याचा विचार तर काय ह्याच्याशी काय संबंध आहे नाही. त्या 7 वर्षाचा मुलगा तिने बोलवून घेतला. त्याला दूध दही, आपलं दूध भात आणि साखर खायला घातलं. त्याने खाल्लं आपलं हळूहळू. इकडे बघितलं सगळे सामसूम परिस्थितीचा अंदाज. 5 रुपये काढलं, स्वतःच्या पोराकडे दिलं. तिथंच 11 वर्षाचा. त्याला म्हणले जा लवकर येऊ नको, चॉकलेट खा जा. ती गेली निघून. त्या दूध भात खाल्लेल्या पोराला खाली पाडून त्याच्या गळ्यावर पाय देऊन त्याची हत्या केली, गळ दाबून. 7 वर्षाचा मुलगा लहान. बघा या बाईनी. का तर आळ घ्यायचा आहे गुतून त्याच्यात, कुणाला, प्रियसीला आणि दिराला. असं दुसऱ्या दिराचं पोरग तर मारलं, चादरीमध्ये गुंडाळलं आणि पाडका वाडा होता. ह्यांनी जर पत्राच्या खाल्या बांधल्या होत्या. आणि पलीकडे जुनं घर असतं एक आज्या बिज्याचं, पाडका वाडा. त्याच्या आडगळीच्या खोलीत टायरच्या तिथं टायर टाकले होते ट्रॅक्टरचे, आपले टेलरचे. त्याच्या आत टाकून दिली बॉडी. आली परत. स्वतःच्या पोराला घेतलं, लातूरमध्ये नेऊन सोडलं. बघा, त्याला लातूरमध्ये सोडलं. आल्या घरी. आता झालं पोरग पत्ता इकडे तिकडे बघाय सुरुवात केली. 12 तास 16 तास झाले. मग पोलीस स्टेशनात तक्रार गेली मिसिंगची. कुणी नेलं काय अमकं तमकं. पोलिसांनी तक्रार घेतली. पोलिसांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली. आले बघायला. तिकडं बघता बघता ते बॉडीचा सुटला वास. वेळ गेला तर ती ही जीव निघून गेला की विषय संपला. ती नासायला कुजायला फोगायला तयार बॉडी ही होती. पोरग बघितलं, पंचनामा. मग काय थोडा आरोग्य का. आता ते खऱ्या आईला आणि खऱ्या बापाला त्या मुलाच्या तपासच नाही काय झालं काय. हिला सगळं माहिती होतं. ही बी आरडायला त्याबरोबर असं झालं, कुणी केलं काय केलं हे ते. पोलिसांचं कसं असतं, तुम्ही लय हुशार असं, पोलीस तुमच्यापेक्षा 10 पट हुशार असतात. त्यांनी विचारलेलं की फॅमिली लय मोठी आहे, एवढ्या लहान मुलाचा हत्या केली म्हणजे ह्याच्यात फॅमिली मेंबर किंवा शेजारी पाजारच्याच काहीतरी संबंध असला पाहिजे. तुम्हाला सांगतो, त्या सगळ्यांचे ते कॉल डिटेल, सगळ्यांचे नंबर घेतले, सिव्हिल टाकले, सगळ्यांचं रेकॉर्ड, कोण कोणाचे काय कसं बोलतंय सगळं पाहिलं. बरोबर संशयित म्हणून लेडीज कॉन्स्टेबलने बाई ते घेतली ताब्यात की अनिता बाई. हा, आणि त्यांची ट्रीटमेंट थोडी वेगळी राहते. ती आता काय असे सोशल मीडिया ओपन सांगण्याची गोष्ट नाही. चांगली कबत मुत त्यात आधी तुम्हाला सांगतो. बाई असू नाही तर गडी असू, आरोपीला सुट्टी नाही. हा, ती झाली बघा. म्हणले मीच मारलं. आणि ते माझ्या अर्ध्या एकर काय अर्ध्या एकर लेकरू मारलं या बाईने कायदेशीरनी.
ते ठोक्या सब बरीच लय गावली याच्यामध्ये. हा, ठोक्या बी गावला. त्या नवऱ्याला कळलं की बाबा माझ्या बायकोनी आणि ती संमत असं होतं, मी सगळं उघड झालं एकमेकाचं. अशा प्रकारे ही घटना घडली. आणि ह्याच्यातून फक्त एक तुम्ही घ्या, चांगली बायको तुम्हाला मिळाली ना, तुम्ही भाग्यवान. हा, बस. पण एखादी इडी आवलात काशी गळ्यात पडली ना, पुरं वाटोळं, पुरं. हा, थोडं सुद्धा नाही, पुरं वाटोळं. हा, एक तर तुम्हाला ते सोडून देणार, उशी घेऊन जपणार तुम्ही, राहिलीच काहीतरी क्राईम करणार. आणि तर तो बी नाही केला, एवढं डोकं खाणार, एवढं डोकं खाणार, तुमचं आयुष्य मनानेच 15 वर्ष कमी होणार. लई बेकार काम असतं ते. हा, मला अनुभव म्हणून सांगतो. रामकृष्ण हरी.